हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या सेशनमध्ये बघतोय आपण एमएसटी सीईटीचे पीवायक्यूज बेस्ड ऑन द चॅप्टर मॅट्रायसेस. ओके, हे एमसीक्यू सॉल्व्ह करण्यापूर्वी तुम्ही थेरॉटिकली हा चॅप्टर प्रिपेअर असणं गरजेचं आहे. ओके, चलो बघूयात. लेट्स फर्स्ट क्वेश्चन. लेट ए इज इक्वल टू 1 2 -1 4 and a inverse is equal to alpha I plus beta a, where alpha and beta are the real numbers. I is the identity matrix of order 2, and then we have to find the value of 4 times alpha minus beta. ओके, बघा या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. ए हा मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे. ओके, ए मॅट्रिक्स दॅट इज 1 2 -1 4 आणि गिव्हन अजून एक कंडिशन आहे, ए इनव्हर्स इज इक्वल टू अल्फा आय प्लस बीटा टाइम्स ए. ओके, बघा रे, ए इनव्हर्स ए मॅट्रिक्स दिलेला आहे. ए इनव्हर्स तुम्हाला फाइंड करायचा आहे. कसा फाइंड करणार पहा, फॉर्म्युला आहे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू एडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ही कंडिशन अल्फा टाइम्स आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 दॅट इज 1 0 0 1 प्लस बीटा टाइम्स ए मॅट्रिक्स विच इज गिवन मॅट्रिक्स. ओके, 1 2 -1 4. ओके, so 1 upon determinant of a 1 into 4 4 minus 2 into 1 minus 2 that is 4 plus 2 that is equal to 6 into adjoint a साठी यांच्या प्लेसेस चेंज करा. 4 1 लिहायचे, यांचे साइन्स चेंज करा. -2 मायनस साइन प्लस झालं. ओके, इज इक्वल टू हा अल्फा टाइम्स 1 अल्फा अल्फा इंटू 0 0 अल्फा 0 0 अल्फा इंटू 1 अल्फा. जस्ट अल्फाने आतमध्ये मल्टिप्लाय केले, बीटाने आतमध्ये मल्टिप्लाय करा. बीटा इंटू 1 बीटा, बीटा इंटू 2 ट्वाइस बीटा, बीटा इंटू -1 मायनस बीटा आणि बीटा इंटू 4 दॅट इज इक्वल टू 4 टाइम्स बीटा. ओके, सिंपली आता तुम्हाला करायचंय काय, या दोन मॅट्रिक्सची ते ऍडिशन करायची आहे. देअरफॉर अल्फा प्लस बीटा, इकडे 0 प्लस 2 बीटा दॅट इज इक्वल टू 2 बीटा, इथे 0 प्लस मायनस बीटा दॅट इज मायनस बीटा आणि इथे आहे अल्फा प्लस 4 टाइम्स बीटा, अल्फा प्लस 4 टाइम्स बीटा. हा आता हा 1/6 ला जर आतमध्ये घेऊन गेलंच तर काय होणार आहे, इथे आला 4/6, इथे आला -2/6, इथे 1/6 आणि इथे परत 1 into 1/6 1/6. ओके, बाय इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रायसेस दीज एलिमेंट्स आर इक्वल दॅट इज, बघा पुढे हा अल्फा प्लस बीटा जो आहे, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू होतोय 4/6 पहिला एलिमेंट आणि दुसरा एलिमेंट जो आहे ट्वाइस बीटा इज इक्वल टू -2/6 दॅट इज ट्वाइस बीटा इज इक्वल टू -2/6. ओके, टू हिअर मल्टिप्लाय, इकडे गेला तर तो डिवाइड होईल, सो 2 2 गेट कॅन्सल्ड आणि बीटाची व्हॅल्यू आपल्याला या केसमध्ये मिळते -1/6. बीटाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते, -1/6. आता ही बीटाची व्हॅल्यू उचला आणि ह्याच्यामध्ये पुट करा, सो दॅट अल्फा प्लस -1/6 इज इक्वल टू 4/6, -1/6 तिकडे गेल्यानंतर 4/6 प्लस 1/6 होणार, हा मायनस इकडे गेल्यानंतर दॅट इज इक्वल टू 1 + 4 4 + 1 5 अपॉन 6. बघा अल्फाची आपल्याला व्हॅल्यू मिळते 5/6, बीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळते -1/6. पुट इनटू दिस इक्वेशन सो दॅट 4 टाइम्स अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू, जे आपल्याला फाइंड करायचं आहे, 4 अल्फाची व्हॅल्यू आहे 5/6 मायनस बीटाची व्हॅल्यू आहे -1/6 दॅट इज इक्वल टू 4 टाइम्स 5/6 मायनस मायनस प्लस 1/6. ओके, 6/6 दॅट इज आन्सर 1 आणि 4 टाइम्स 1 इक्वल टू आन्सर 4 येत आहे. ओके, सो या केसमध्ये आपला ऑप्शन बी इज करेक्ट. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. या केसमध्ये काय सांगितलंय, लेट ए इज इक्वल टू एक मॅट्रिक्स दिलेला आहे, एक्स इज इक्वल टू पॉझिटिव्ह रिअल नंबर्स, एक्स बिलॉंग्स टू पॉझिटिव्ह रिअल नंबर्स अँड a⁴ इक्वल टू aij ऑफ मॅट्रिक्स ऑर्डर 2. इफ a11, पहा रे, इथे aij मॅट्रिक्स दिलेला आहे ऑर्डर 2 चा आणि त्याच मॅट्रिक्सचा a11 म्हणजे फर्स्ट एलिमेंट आपल्याला दिलेला आहे 109 and then we have to find the value of a⁴ its inverse. ओके, बघा या क्वेश्चन मध्ये काय करावं लागतंय, आपल्याला दिलेला आहे ए मॅट्रिक्स विच इज इक्वल टू a इक्वल टू x 1 1 आणि 0. ओके, देन आता आपल्याला a⁴ फाइंड करायचा आहे. ओके, a⁴ आपण डायरेक्टली फाइंड करण्याआधी आपण a² फाइंड करू. ओके, a² फाइंड करू, a² इक्वल टू a इंटू a दॅट इज इक्वल टू a मॅट्रिक्स विच इज गिवन x 1 0 1 0, पुढे मॅट्रिक्स सेम मॅट्रिक्स a मॅट्रिक्स x 1 1 0. ओके, बघा याचा आन्सर काय येते, x² प्लस 1. ओके, पहिला एलिमेंट
x इंटू 1 x, 1 इंटू 0 0, त्याच्यानंतर x इंटू 1 x प्लस 0, इथे 1 इंटू 1 1 प्लस 0. ओके, दॅट इज आपला ए स्क्वेअर हा मॅट्रिक्स येतोय एक्स स्क्वेअर प्लस 1, इथे येतोय x, इथे येतोय x आणि 1 प्लस 0 दॅट इज इक्वल टू 1. पुढे जाऊन आपल्याला ए रेस टू पॉवर 4 फाइंड करायचा आहे. ए रेस टू पॉवर 4, ए रेस टू पॉवर 4 फाइंड करण्यासाठी म्हणजे काय झाला, ए स्क्वेअरचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. ओके, बघा ए स्क्वेअर मॅट्रिक्स आपल्याकडे ऑलरेडी गिव्हन आहे. काय आहे तो, एक्स स्क्वेअर प्लस 1, इथे आहे x, इथे आहे x, इथे 1. ओके, परत तोच मॅट्रिक्स एक्स स्क्वेअर प्लस 1 x x 1. ओके, या दोन मॅट्रिक्सची आपल्याला मल्टिप्लिकेशन करावी लागते. एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 दॅट इज झाला एक्स स्क्वेअर प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. पुढे जाऊन इथे येतोय एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 हा दुसरा एलिमेंट आहे. ओके, आणि त्याच्या पुढचा एलिमेंट एक्स इंटू 1 प्लस एक्स झाला. पुढे जाऊन एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 इंटू एक्स दॅट इज एक्स, आणि इथे एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू 1 1. दिस इज द ए रेस टू 4 मॅट्रिक्स. ओके, बघा पुढे आपल्याला काय करावं लागतंय, ए रेस टू 4 मॅट्रिक्स आपण फाइंड केलेला आहे, पण ए रेस टू 4 मॅट्रिक्स एआयजे ऑफ ऑर्डर 2. ओके, या केसमध्ये A11 म्हणजे फर्स्ट एलिमेंट आपल्याला गिव्हन आहे 109. ओके, फर्स्ट एलिमेंट म्हणजे A11 एलिमेंट. बघा मी इथे रफ करतोय, इथे लिहितो मी ते. A11 दॅट इज इक्वल टू 109. दॅट इज जो पहिला एलिमेंट आहे त्याचा आन्सर 109 आहे. सो एक्स स्क्वेअर प्लस 1 इट्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 109. ओके, मग आपल्याला असे दोन नंबर शोधायचे की ज्यांच्या स्क्वेअरची समेशन 109 येते. तर ते दोन नंबर्स आहेत 100 प्लस 9, 100 विच इज 10 स्क्वेअर, 9 विच इज 3 स्क्वेअर. ओके, सो दॅट मी काय करतो बघा, एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर याला असं लिहितं 100 प्लस 9. ओके, 109 इज इक्वल टू 100 प्लस 9 लिहिलं. बघा आता या केसमध्ये आपण जेव्हा कम्पेअर करू, कम्पेअर केल्यानंतर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला मिळते 9 विच इम्प्लाइज एक्स इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू 3 आली या केसमध्ये. ओके, सो दॅट आता ही एक्स ची व्हॅल्यू ए रेस टू 4 या मॅट्रिक्स मध्ये जर पुट केली तर हा ए रेस टू 4 आपल्याला प्रॉपरली मॅट्रिक्स मिळून जाईल. ओके, सो ए रेस टू 4 मॅट्रिक्स काय येतो एकदा चेक करा. ए रेस टू 4 मॅट्रिक्स मध्ये आपण ही एक्स ची व्हॅल्यू पुट करतोय. पहिला एलिमेंट विच इज ऑलरेडी गिव्हन 109. ओके, A11 विच इज ऑलरेडी गिव्हन 109. पुढचा एलिमेंट एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. ओके, एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 3 स्क्वेअर 9 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 10 आणि हा प्लस एक्स दॅट इज 3. सिमिलरली एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 3 स्क्वेअर प्लस 1 दॅट इज 10 प्लस 3 आणि त्याच्या पुढचा एलिमेंट एक्स स्क्वेअर प्लस 1 3 स्क्वेअर प्लस 1 दॅट इज 10. ओके, सो या केसमध्ये आपल्याला मिळाला ए रेस टू 4 मॅट्रिक्स. व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्या. हा 109 ऍज इट इज 3 इंटू 10 30 प्लस 3 दॅट इज 33. 3 इंटू 10 30 प्लस 3 33 आणि हा एलिमेंट येतोय 10 विच इज ए रेस टू 4 मॅट्रिक्स. बघा पुढे आपल्याला काय करावं लागतंय, ए रेस टू 4 चा फाइंड करायचा इनव्हर्स. ओके, सो ए रेस टू 4 चा इनव्हर्स फाइंड करण्यासाठी तोच फॉर्म्युला लागेल जो आधी प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये आपण यूज केलेला आहे. 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू adjoint ऑफ ए. बघा 1 अपॉन ए चा डिटर्मिनंट 109 इंटू 10 1090 मायनस 33 इंटू 33 याचा आन्सर येत आहे 1089. म्हणजे डिटर्मिनंट चेक केला तर आन्सर 1 येते डिटर्मिनंटचं. ओके, 1 अपॉन 1 आणि adjoint फाइंड करताना बघा कसं करतो आपण, यांच्या प्लेसेस चेंज करतो. इथे 10 आला, इथे 109 आला आणि ह्यांचे साइन्स चेंज करतो. -33 आणि इथे -33. बघा 1 upon 1 is 1 that is equal to this matrix is equal to 10 -33 इथे येतो -33 आणि हा येतोय 109. ओके, बघा कोणता ऑप्शन मॅच होतोय या केसमध्ये, ऑप्शन डी इज करेक्ट. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. बघा या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, ए इज इक्वल टू मॅट्रिक्स दिलेला आहे ए इंटू एडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू. या क्वेश्चन मध्ये आपल्याला थोडासा चेंज करावा लागेल, ए इंटू ए ट्रान्सपोज असा हा मॅट्रिक्स असं हे आहे. ठीक आहे, सो
परत एकदा सांगतोय बघा, ए हा मॅट्रिक्स गिवन आहे अँड ए इंटू ऍडजंट ऑफ ए इज इक्वल टू ए इंटू ए ट्रान्सपोज आहे. देन वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5a प्लस बी. ओके, बघा ए मॅट्रिक्स दिलेला आहे इंटू ऍडजंट ऑफ ए इज इक्वल टू ए इंटू ए ट्रान्सपोज. ओके, बट आपल्याला कंडिशन माहिती आहे, ए इंटू ऍडजंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय इज इक्वल टू हा ए मॅट्रिक्स काय आहे 5a हा मायनस बी. जरा व्यवस्थित लिहून घेतो मी. 5a हा मायनस बी हा 3 आणि हा 2. ओके, अगेन इंटू ए ट्रान्सपोज करायचा आहे. ओके, 5a इथे लिहिला, मायनस बी हा 3 टाइम्स आणि हा 2. ओके, पुढे जाऊन देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए आपल्याला फाइंड करावं लागतं. ओके, चला डिटर्मिनंट ऑफ ए चेक करूयात. 5a इंटू 2 10a मायनस b इंटू 3 मायनस 3b दॅट इज इक्वल टू प्लस 3b. ओके, मायनस ऑफ मायनस प्लस झाला. पुढे आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1 आणि पुढे या दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन आहे. या दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन. चलो 5a इंटू 5a 25a स्क्वेअर मायनस b इंटू मायनस b दॅट इज b स्क्वेअर. ओके, पुढे 5 इंटू a 5a इंटू 3 15a मायनस b इंटू 2 मायनस ट्वाइस b. पुढे जाऊन 3 इंटू 5a 15a पुढे 2 इंटू मायनस b मायनस ट्वाइस b. पुढे जाऊन 3 इंटू 3 9 प्लस 4 दॅट इज इक्वल टू 13. क्लिअर. देअरफॉर बघा पुढे जाऊन काय होतंय, हा आतमध्ये एलिमेंट मल्टिप्लाय केला तर इथे येतं 10a प्लस थ्राइस b, इथे 0 इंटू समथिंग 0, इथे येतं 0 इंटू समथिंग 0 आणि हा एलिमेंट येतोय 10a प्लस थ्राइस b इज इक्वल टू 25a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर 15a मायनस ट्वाइस b, इथे परत 15a मायनस ट्वाइस b आणि इथे येतं एलिमेंट 13. बघा आपल्याला आता दोन मॅट्रिक्स इक्वल भेटलेत. ओके, बाय इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रिसेस एलिमेंट्स काय आहेत एकदा चेक करूयात. चला, हा इथे एलिमेंट आहे 0 सोबत हा एलिमेंट इक्वेट करूयात. देअरफॉर पुढे जाऊन होतंय काय 15a मायनस ट्वाइस b इज इक्वल टू 0. हा एलिमेंट इक्वेट केला. त्याच्यानंतर हा एलिमेंट 15a मायनस ट्वाइस b इक्वल टू 0 सेम आहे. पुढचा एलिमेंट 10a प्लस 3b 10a प्लस 3b इज इक्वल टू 13. ओके, हे दोन इक्वेशन्स आपल्याला भेटलेत. सपोज दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन नंबर 2. सॉल्व दिस इक्वेशन. सो आता इक्वेशन 1 ला जर आपल्याला हे नंबर सेम करायचे असेल तर इक्वेशन 1 ला या इक्वेशनला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, इक्वेशन 1 ला मी 3 ने मल्टिप्लाय करतो आणि इक्वेशन 2 ला मला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि देन हे दोन इक्वेशन्स ऍड करावे लागतील. बघा काय होतं, इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे येते 45a मायनस 3 इंटू 2 6b. ओके, आणि 3 इंटू 0 0. पुढे जाऊन ह्या इक्वेशन नंबर 2 ला मला 2 ने मल्टिप्लाय करावं लागतंय. 2 इंटू 10 20a प्लस 6b आणि इथे 2 इंटू 13 दॅट इज 26. ओके, देन हे इक्वेशन 2 ऍड केल्यानंतर बघा काय होतं, हे दोन इक्वेशन नवीन जे तयार झालेत ते मी ऍड करतोय. मायनस 6b प्लस 6b कॅन्सल होतंय. 45 प्लस 20 दॅट इज 65 टाइम्स a इज इक्वल टू येतंय 26 प्लस 0 दॅट इज 26. देअरफॉर a इज इक्वल टू काय तर होतं बघा 26 अपॉन 65. ओके, 13 2 जा 26, 13 5 जा. देअरफॉर a ची व्हॅल्यू मिळते मला 2/5. a ची व्हॅल्यू मला किती मिळते 2/5. ओके, आता तुम्हाला सेम b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, ती कशी करणार. ओके, a ची व्हॅल्यू 2/5 कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करा आणि b ची व्हॅल्यू फाइंड करा. ओके, बघा मी काय करतो आता. a ची व्हॅल्यू 2/5 मी ह्या इक्वेशन मध्ये पुट करतो सेकंड इक्वेशन मध्ये. ओके, सेकंड इक्वेशन आहे 10 टाइम्स a दॅट इज a ची व्हॅल्यू 2/5 प्लस थ्राइस b इज इक्वल टू येतोय 13. ओके, देअरफॉर इथे काय आलं बघा, हा येतोय 5 2 जा आणि हा 5 1 जा दॅट इज 2 इंटू 2 4 प्लस थ्राइस b इज इक्वल टू 13 इज इक्वल टू बघा हा थ्राइस b इकडचा हा 4 तिकडे गेला 13 मायनस 4 दॅट इज इक्वल टू 9 आणि b ची व्हॅल्यू येते 9 अपॉन 3 दॅट इज इक्वल टू 3. सो b ची व्हॅल्यू मला मिळते या केसमध्ये 3. ओके, सो आता मला a ची पण व्हॅल्यू मिळाली आहे, b ची पण व्हॅल्यू मिळाली. आपल्याला फाइंड करायचं आहे 5a प्लस b.
ओके, देअरफॉर 5a प्लस b ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. 5 टाइम्स a ची व्हॅल्यू 2/5 प्लस b ची व्हॅल्यू 3. ओके, 5 5 कॅन्सल, इथे राहिला 2 प्लस 3 विच इज इक्वल टू 5. सो आन्सर इज 5. ऑप्शन B is correct. Okay. Next question. If A is the matrix 2 1 7 4, then A square minus 5A and its inverse आपल्याला फाइंड करायचा. ओके, बघा A मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे A स्क्वेअर मायनस 5A आणि ह्याचा इन्व्हर्स आपल्याला फाइंड करायचा. ओके, या केसमध्ये काय होईल बघा एकदा. आपल्याला पहिल्यांदा A स्क्वेअर कॅल्क्युलेट करावा लागेल. ओके, A स्क्वेअर काय आन्सर येईल? 2 1 7 4 परत 2 1 7 4. ह्याचा आन्सर कॅल्क्युलेट केल्यानंतर काय ते बघा एकदा चेक करा. 2 into 4, 4 plus 7 into 1 7, 4 plus 7 that is 11. Next 2 plus 4 that is equal to 6. पुढे 7 into 2 14, 14 plus 7 into 4 28, 14 plus 28 which is equal to 42. Okay, then last element 7 into 1 7 plus 16, 4 into 4 16, 7 plus 16 which is equal to 23. This is my A square matrix. Okay, मला फाइंड करायचं आहे A square minus 5A, A square minus 5A. Okay, A square matrix तुमच्याकडे आहे 11 6 42 23 minus 5 times A. Okay, 5 times A matrix 5 into 2 which is equal to 10. Okay, 5 times A, 5 into 1 5. पुढे 5 into 7 35 आणि 5 into 4 which is equal to 20. ओके, तो हा मॅट्रिक्स काय तयार होतो एकदा चेक करा. 11 minus 10 which is equal to 1, 6 minus 5 1, 42 मधनं 35 गेले राहिले 7 आणि 23 मधनं 20 गेले राहिले 3. ओके, आता हा A स्क्वेअर मायनस 5A हा जो काय मॅट्रिक्स येईल आता आपल्याला फाइंड करायचा इन्व्हर्स. कसा फाइंड करणार बघा, इकडे चेक करतो मी. A square minus 5A its inverse is equal to 1 upon ह्याचा डिटर्मिनंट. हा जो मॅट्रिक्स आहे याचा डिटर्मिनंट 1 into 3, 3 minus 1 into 7 7, 3 minus 7 which is equal to minus 4. या मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट ऑफ दिस मॅट्रिक्स. ओके, यांच्या दोघांच्या प्लेस चेंज करा. इथे आला 3, इथे आला 1 आणि यांचे साइन्स चेंज करा. विच इज इक्वल टू इथे -7 -1 आणि इथे आला -7. ओके, बघा कोणता ऑप्शन मॅच होतोय का. किंवा अजून तुम्ही काय करू शकता, इथे हा 1/4 ठेवा आणि ह्याचं मायनस साइन आतमध्ये द्या. -3 मायनस ऑफ -1 1 मायनस ऑफ मायनस विच इज इक्वल टू 7. ओके, +7 आणि मायनस ऑफ प्लस मायनस. बघा कोणता ऑप्शन आता मॅच होतोय का. 1/4 -3 1 7 -1. सो ऑप्शन बी इज करेक्ट. ओके, सो या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. बाकीचे जे PYQs आहेत